मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे, पण कोणते डॉक्युमेंट्स लागतात, फॉर्म कसा भरायचा आणि अर्ज सबमिट कसा करायचा, तर आजच्या या व्हिडिओमध्ये इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची कंप्लीट प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊन येत असतो। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही ब्राउझरवर जाऊन सर्च करायचा आहे आपले sarkar.mahaonline.gov.in। त्यानंतर गव्हर्नमेंटची ही ऑफिशियल वेबसाईट मिळेल, ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर हा असा पोर्टल दिसेल। तर तुम्ही इथे पाहू शकता की वरती कॉर्नरला मराठी दिसत आहे, म्हणजेच त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची जी काही वेबसाईट आहे ती मराठीमध्ये ओपन होईल। तर मी सुद्धा येथे मराठीवरती क्लिक करून घेतो आहे। तर येथे तुम्हाला कोणताही फॉर्म फिलअप करायचा असेल किंवा भरायचा असेल तर सर्वप्रथम लॉग इन करणं जरुरी आहे, आणि यावर तुमचा यूजर आय डी पासवर्ड बनलेला नसेल तर येथे नवीन यूजर येथे नोंदणी करा या बटनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा यूजर आय डी बनवावा लागेल। आता तो कसा बनवायचा याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला बनवलेला यूजर आय डी आणि पासवर्ड येथे टाकून घ्यायचा आहे, आणि खाली तुम्हाला कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा जसाच्या तसा टाकून घ्यायचा आहे, आणि पुढे जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। यशस्वीरित्या लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर हे असं पेज दिसेल। त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला काही ऑप्शन्स दिसतील, त्यामध्ये तुम्हाला महसूल विभाग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हे दुसरं पेज ओपन होईल। यामध्ये सुद्धा महसूल सेवा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर महसूल सेवांमध्ये खूप साऱ्या सेवा दिसतील, त्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र हा ऑप्शन सिलेक्ट करून पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुमच्या समोर हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला डॅशबोर्ड आणि सर्व्हिसेस लिस्ट नावाचे ऑप्शन्स दिसतील, त्यामध्ये तुम्हाला सर्व्हिस लिस्टवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला महसूल विभागाच्या ज्या काही सेवा आहेत त्या दिसतील, त्यामध्ये पुन्हा तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढे तुमच्यासमोर उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांची इकडे लिस्ट दिसून येईल। यामध्ये सर्वप्रथम ओळखीचा पुरावा कोणताही एक, त्यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, लायसन्स, पॅन कार्ड, त्याचप्रमाणे पासपोर्ट यामधील कोणताही एक कागदपत्र तुम्हाला जोडायचं आहे ओळखीचा पुरावा म्हणून। त्यानंतर पुढे पत्त्याचा पुरावामध्ये कोणताही एक, त्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड, लायसन्स, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, लाईट बिल, 7/12 आणि 8अ उतारा किंवा मालमत्ता कर पावती यामधील कोणताही एक पुरावा जोडायचा आहे। त्यानंतर पुढे उत्पन्नाच्या पुरावामध्ये अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8अ उतारा आणि तलाठी अहवाल किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा अहवाल, वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16, आयकर विवरणपत्र आणि निवृत्ती वेतनधारकांना बँकेचे प्रमाणपत्र जोडावे लागेल। तर मित्रांनो, इकडे लक्ष द्या, उत्पन्नाच्या पुराव्यामध्ये तुमचं उत्पन्नाचं जे काही साधन आहे त्यावर आधारित तुम्हाला तो पुरावा द्यावा लागेल। कसं ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, तर व्हिडिओ नीट पहा। त्यानंतर पुढे असं म्हटलंय की निर्धारित वेळेत सेवा न मिळाल्यास अपील करू शकता। आता निर्धारित वेळेत म्हणजे त्यांनी टाइम लिमिट दिला आहे 15 दिवसांचं, त्यामध्ये तुम्हाला काही सेवा नाही मिळाली तर अपील करू शकता। त्यानंतर पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर हे अर्जाचं असं पेज ओपन होईल। त्यामध्ये असं विचारलं आहे की तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का, तर मित्रांनो तुम्हाला येथे यस सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, तर तो येथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, येथे लक्षात घ्या, आपल्याला आधार नंबर त्या व्यक्तीचा टाकायचा आहे ज्या व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। आधार नंबर टाकून पुढे तुम्हाला जनरेट OTP बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार रजिस्टर नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो तुम्हाला एंटर OTP या बॉक्समध्ये टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर OTP व्हेरीफाय झाला असा एक मेसेज येईल, तो तुम्हाला ओके करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे उत्पन्नाचे वर्ष निवडून घ्यायचं आहे। तुम्हाला प्रमाणपत्र 3 वर्षासाठी काढायचं आहे की 1 वर्षासाठी ते इथे निवडायचं आहे। 1 वर्ष उत्पन्न दाखला हा वैद्यकीय कारण, शालेय, शासकीय योजना किंवा बँक कर्जकरिता काढला जातो, आणि 3 वर्षांचा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढला जातो। तर तुम्ही येथे तुमच्या गरजेनुसार सिलेक्ट करू शकता। तर मी येथे 1 वर्ष सिलेक्ट करून घेतो आहे। त्यानंतर पुढे अर्जदाराचा वैयक्तिक तपशील मध्ये पूर्ण नाव इंग्रजीमध्ये,
आधारनुसार येईल, त्यापुढे पूर्ण नाव मराठीमध्ये येईल. जर मराठी नावात काही बदल करायचा असेल तर तुम्हाला Ctrl+Y बटन दाबून कीबोर्ड येईल. मग तुम्हाला जो शब्द करेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करून तुम्ही ते बदल करू शकता. त्याखाली तुम्हाला वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये व पुढे वडिलांचे नाव मराठीमध्ये दिसेल. त्याचनुसार जन्मतारीखसुद्धा भरलेली दिसेल. त्याचप्रमाणे वय, पुढे तुम्हाला भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यापुढे लिंग सिलेक्ट करायचं आहे. ही माहिती आधारवरून घेतलेली आहे, म्हणजेच आधारवर जी माहिती आहे ती इकडे ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेली दिसेल. जी माहिती नसेल ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. जिथे जिथे स्टार आहे ती माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. त्यापुढे मित्रांनो येथे लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला जो काही व्यवसाय आहे तो निवडायचा आहे. जर तुम्ही येथे शेतकरी म्हणजेच शेती सिलेक्ट केलं तर पुढे तुम्हाला कुटुंबाला शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे विवरण द्यावे लागेल. त्यामध्ये खातेदाराचे नाव, शेतीचे एकूण क्षेत्र, शेतीचे विवरण म्हणजे तुम्ही काय पिकवता त्या पिकांची नावे आणि जिल्हा व तालुका सिलेक्ट ही माहिती द्यावी लागेल. मित्रांनो, त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणता व्यवसाय निवडताय तर तुम्हाला हे नाही विचारणार. तर मी येथे भरत असलेल्या व्यक्तीचा व्यवसाय सिलेक्ट करून घेतो आहे. तर शेती हा उत्पन्न विवरणचा ऑप्शन निघून गेला आहे. म्हणजेच थोडक्यात जर तुम्ही शेती व्यवसाय निवडताय तर तुम्हाला शेतीविषयी जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे भरावी लागेल. त्यापुढे तुम्हाला निवासाचा तपशीलमध्ये पत्ता टाकून त्यापुढे जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करून पुढे पिनकोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रकार, त्यामध्ये एक आहे कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र आणि दुसरं आहे वैयक्तिक उत्पन्न प्रमाणपत्र. हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे लाभार्थीचा तपशीलमध्ये सदर व्यक्तीचे अर्जदाराशी नाते जे काही आहे ते निवडून घ्यायचं आहे. मुलगा, मुलगी, पत्नी, पती असे ऑप्शन आहेत, किंवा स्वतः असेल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे स्वतः म्हणून. त्यानंतर पुढे लाभार्थीचे नाव आधारवरून ऑटोमॅटिक सिलेक्ट केलं जाईल. जर तुम्ही येथे स्वतः सोडून अजून कोणतं नातं सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव येथे टाकून घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे तुम्हाला येथे कुटुंबाच्या उत्पन्नाचा तपशील भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत दिसतील. पुढे वर्ष, मी 1 वर्ष सिलेक्ट करून घेतलं होतं त्यामुळे मला इकडे 1 वर्ष दिसतं आहे. तुम्ही 3 वर्ष सिलेक्ट केले तर तुम्हाला इथे 3 वर्ष दिसतील. म्हणजे तुम्हाला 3 वर्षाचं उत्पन्न इथे टाकून घ्यावं लागेल. तर यामध्ये तुमच्या व्यवसायासमोर तुम्हाला तुमचं उत्पन्न टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला येथे एकूण आणि एकूण अक्षरी भरलेला दिसेल. त्यानंतर पुढे समावेश करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर एक नवीन विंडो येईल. त्यामध्ये असं म्हटलं आहे की कृपया नोंद घ्यावी. या टप्प्यानंतर आपल्या अर्जामध्ये कोणतेही प्रकारचे बदल करता येणार नाही. सर्व तपशील पुन्हा तपासा आणि आवश्यक असल्यास सुधारणा करा. तर तुम्हाला हे ओके करून घ्यायचं आहे. म्हणजेच यानंतर तुम्हाला अर्जामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. सुधारणा असल्यास बदल करून घेऊ शकता इथे. त्यानंतर पुढे तुमचा अर्ज बरोबर असल्यास तुम्हाला पुन्हा समावेश करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता की तुम्हाला अर्ज भरून झाल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येईल. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक अमुक अमुक आहे. कृपया दस्तावेज अपलोड करा. तर आपल्याला इथे ओके बटनवरती क्लिक करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे डॉक्युमेंट्स अपलोडचं पेज ओपन होईल. त्यामध्ये अर्जदाराचा टोकन क्रमांक दिसून येईल आणि बाजूला सेवेचे नाव दिसेल. त्यानंतर पुढे येथे पहा छायाचित्र जोडा म्हटलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला आधारवरील फोटो येथे ऑटोमॅटिक आलेला दिसेल. किंवा तुम्हाला दुसरा फोटो अपलोड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता, किंवा लाईव्ह फोटोसुद्धा तुम्ही येथे घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इकडे पहा की बाजूला त्यांनी काही माहिती दिली आहे की तुम्ही कशा प्रकारे फोटो अपलोड करू शकता, किंवा तुम्हाला त्याची साईज किंवा तो क्रॉप करायचा असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली तुम्ही इथे सेट करू शकता. त्यानंतर पुढे येथे लक्ष द्या. जर मित्रांनो तुम्ही येथे चुकलात तर तुमचा अर्ज डायरेक्टली रिजेक्ट होईल. कारण येथे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम ओळखीच्या पुराव्यामध्ये कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे आणि त्या डॉक्युमेंटची साईज JPEG किंवा PDF स्वरूपात असावा. त्याचप्रमाणे कागदपत्राचा आकार किमान 75 KB आणि कमाल 500 KB इतका असावा. म्हणजेच डॉक्युमेंटची साईज ही 75 KB पेक्षा कमीही नसावी आणि 500 KB पेक्षा जास्तही नसावी. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या लिस्टमधील कोणताही एक डॉक्युमेंट जोडायचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, लायसन्स आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे. तर यामधील कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तर मी येथे आधार कार्ड अपलोड करत आहे. तर आधार कार्डवर क्लिक करून आधार कार्ड अपलोड करायचं आहे.
आणि खाली दिलेल्या बॉक्समध्ये डॉक्युमेंटचं नाव टाकायचं आहे. जसं की इथे मी आधार कार्ड अपलोड करतोय, तर मी इथे टाकून घेतो आहे आधार कार्ड. त्याचप्रमाणे पत्त्याचा पुरावामध्ये कोणताही एक, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, शिधापत्रिका, लाईट बिल, 7/12 आणि 8चा उतारा. तर मित्रांनो, हा डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचा असल्यास तो 7/12 आणि 8चा उतारा डॉक्युमेंट मर्ज करून जोडावा लागेल. तर मी येथे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड अपलोड करतो आहे. तर पुढे उत्पन्नाचा पुरावामध्ये मित्रांनो इकडे लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8चा उतारा व तलाठी अहवाल एकाच डॉक्युमेंटमध्ये PDF स्वरूपात जोडावा लागेल. जर तुम्ही शेती हा उत्पन्नाचा व्यवसाय दाखवला असेल तर. आणि इतर काही निवडल्यास तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल किंवा वेतन मिळत असल्यास फॉर्म नंबर 16 आणि निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र जोडावे लागेल. तर मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे. येथे तुम्हाला तुमच्या व्यवसायानुसार कागदपत्रे जोडावी लागतील, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल. तर मित्रांनो, मी व्यवसाय हा गृहिणी सिलेक्ट केला होता, त्यामुळे मी येथे ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल त्याचप्रमाणे स्वयं घोषणापत्र येथे एकाच PDF मध्ये मर्ज करून जोडत आहे. तर हे डॉक्युमेंट्स एकाच PDF मध्ये मर्ज कसे करायचे याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे, तर तुम्ही इकडे आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता. त्यानंतर पुढे आय ॲग्री टू द अबाव सेल्फ डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करून अपलोड डॉक्युमेंट्स बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर ही अशी विंडो येईल. त्यामध्ये म्हटलं आहे की तुमचे दस्तावेज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत, कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा आणि तुम्हाला येथे ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे येथे तुम्हाला अर्जदाराचा टोकन क्रमांक, सेवेचे नाव आणि अर्जासाठी किती शुल्क भरावा लागेल ते दिसून येईल. तर तुम्ही येथे पाहू शकता की या सेवेसाठी तुम्हाला एकूण 69 रुपये शुल्क आकारला जाईल. तर पुढे तुम्हाला येथे पुष्टी करा या बटनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS त्यामधील कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून पुढे पे गव्हर्नमेंट इंडिया यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला इकडे प्रोसीड टू पेमेंट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला पेमेंटची कोणतीही एक मेथड सिलेक्ट करून पेमेंट करायचं आहे. तर मी येथे UPIच्या माध्यमातून शो QR कोड क्लिक करून QR कोड स्कॅन करून पेमेंट करत आहे. तर मित्रांनो, येथे पहा की पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि तुम्हाला ही अशा प्रकारची पावती मिळेल. तर ती पावती तुम्हाला सेव्ह करून किंवा त्याची प्रिंट काढून तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व प्रोसेस झालेले आहे आणि आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला तुम्ही भरलेल्या अर्जाचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्हाला आपले सरकार वेबसाईटवर लॉग इन करून तुम्ही इकडे तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहू शकता. जसं की तुम्ही इकडे पहा की इकडे तुम्हाला अर्ज क्रमांक, सेवेचे नाव जसं की उत्पन्नाचा दाखला, रक्कम भरल्याचा दिनांक, त्याचप्रमाणे सद्यस्थिती, त्याचप्रमाणे भरणा पावती, त्याचप्रमाणे सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारा कालावधी, त्यानंतर सेवा निर्धारित होण्याचा दिनांक, त्याचप्रमाणे अर्ज नाकारला तर नाकारण्याचे कारण आणि अप्रूव्ह झाल्यावर तुम्ही येथे डाउनलोड बटनवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. बस अशा प्रकारे तुम्ही इन्कम सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल गव्हर्नमेंट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.